मंडळी, यंदाची मकर संक्रांत काही राशींसाठी गोड बातमी घेऊन येणार आहे. पण त्या राशी कोणत्या आहेत आणि ती गोड बातमी नक्की कशा संदर्भात असणार आहे, चला जाणून घेऊया. मकर संक्रांतीच्या आधीच 13 तारखेला शुक्राचं मकर राशीत गोचर होणार आहे. आता ही ज्योतिषशास्त्रीय घटना जी आहे त्याचा परिणाम असा होतोय की काही राशींना राजयोग सदृश्य फळं मिळणार आहेत. सगळ्यात आधी बघूया मेष राशीसाठी हे गोचर कसं असेल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचं हे गोचर करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी देईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचं कौतुक होईल, नवीन जबाबदाऱ्या मिळतील. जे लोक फॅशन, ग्लॅमर आणि डिझायनिंगशी संबंधित आहेत त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. घरगुती वातावरण सुद्धा सुखद असेल. म्हणजेच मेष राशीच्या लोकांसाठी गोड बातमी जी मिळेल ती करिअर संदर्भात मिळेल. आता वळूया वृषभ राशीकडे. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे जे ग्रहमान तयार होत आहे ते भाग्याचं म्हणावं लागेल, कारण लांबच्या प्रवासाचे योग हे ग्रहमान तुमच्यासाठी घेऊन येत आहे, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. आध्यात्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. नशिबाची साथ मिळाल्याने तुमची रखडलेली कामं विनासायास पूर्ण होतील. उच्च शिक्षणासाठी हा काळ उत्तम आहे. आता वळूया मिथुन राशीकडे. मिथुन राशीच्या लोकांना अचानक धनलाभाचे योग ही संक्रांत घेऊन येते. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका आणि गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराशी असलेले संबंध जर तुमचे याआधी तणावाचे असतील तर ते सुधारतील. संशोधक आणि गूढशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मात्र हा काळ प्रगती देऊन जाईल. कर्क राशीच्या लोकांसाठी हे गोचर, हे ग्रहमान सुखात वाढ करणारं ठरेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठं यश मिळू शकतं. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे काही प्रस्ताव येऊ शकतात किंवा लग्न जुळण्याचे योग सुद्धा आहेत. समाजात तुमची प्रतिमा सुधारणार आहे. नवीन लोकांशी झालेली ओळख भविष्यात फायदेशीर ठरेल. सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. सुखसुविधांवर तुमचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी सुद्धा जाणवू शकतात. विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावं लागेल. नोकरीत कामाचा ताण वाढेल, पण तुम्ही तुमच्या जिद्दीने परिस्थिती हाताळताना दिसाल. एकंदरीतच सिंह राशीच्या लोकांनी थोडं सावध राहायचंय. कन्या राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी येईल ती मुलांकडून येईल. कल्पनाशक्ती तुमची वाढेल, ज्यामुळे तुम्ही नवीन प्रयोग करू शकाल. शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होण्याची चिन्ह सुद्धा आहेत. प्रेमसंबंधात तुम्ही असाल तर ते संबंध अधिक घट्ट होतील. तुळ राशीच्या लोकांसाठी नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचं जर स्वप्न असेल तर ते या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे, किंवा त्या संदर्भात चर्चा होणं, काहीतरी ठरणं, अशा गोष्टी घडू शकतात. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. जर तुमची आई याच्या आधी आजारी होती तर आरोग्य सुधारताना दिसेल.